संजय गांधी निराधार व वयोवृद्ध श्रावणबाळ योजनेचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असल्यामुळे आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत निवेदन देण्यात आले। कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून शासनाचे योजना रखडले गेले आहेत। संजय गांधी निराधार वयोवृद्ध श्रावणबाळ हे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे। तसेच बांधकाम कामगाराचे प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्यांनाही अनुदान मिळावे व बचत गट फायनान्स व बँक हप्ते यांना थोडा कालावधी सूट मिळावी। तसेच पीएम स्वनिधी हे महापालिकेच्या अनुदान असून अद्याप फेरीवाले, भाजी विक्रेते लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्यामुळे व्यवसाय करणाऱ्यास अडचण निर्माण झाली आहे व उपासमारीची वेळ आलेली आहे। या सर्वांकडे शासनाचे लक्ष असावे असे निवेदन आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थामार्फत मुख्यमंत्री साहेबांना ईमेलद्वारे व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, शोभा सोनवणे, जयप्पा गवळी, रविकांत बालशंकर आदी मान्यवर उपस्थित होते। शासनाची योजना संजय गांधी निराधार व वयोवृद्ध श्रावणबाळ असे लोकांचे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित प्रकरण हाय असे ऑफिसमध्ये पडलेले आहेत व हाताला जे मिळत होते ते काम ठप्प झाले असल्यामुळे जे कामच मिळेना आता हाताला, जे लोकांची अपेक्षा होती जे अनुदान मिळण्याची, जे महिन्याला 1000-2000 रुपये जे मिळत होते तेही काम पेंडिंग असल्यामुळे गेले वर्षभरापासून ते प्रकरण प्रलंबित आहेत। तर त्याच्यावर जास्तीत जास्त जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावे असे आम्ही आता उपजिल्हाधिकारी साहेबांना, भारत वाघमारे असे साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्यावर त्यांनी आमच्या अर्जाची दखल घेऊन पुढील कारवाईस पाठवली। पण तसेच अजून पुढे बांधकामचे प्रलंबित प्रकरण हाय असेच पेंडिंग पडलेले आहेत। जे बांधकाम चालू होते ते बांधकाम वगैरे सर्व कामं ठप्प झालेले आहेत। त्यामुळे हाताला जे मिळत होते ते काम मिळत नाही। तर त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि जे बचत गट, फायनान्सवाले, हप्तेवाले त्यांनाही जास्तीत जास्त सूट मिळावे। नगरपालिकेचे पीएम स्वनिधी हे योजना जे चालवून वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याला अद्याप अजून थोडे लोकांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, काही लोक अजून वंचित आहेत। तर आम्ही आत्ता महापालिका साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे की त्यांनी जास्तीत जास्त सोलापूर शहरामधले बँक शाखेंना एक आव्हान करावे की जे फेरीवाले विक्रेते आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे खात्यावर जमा व्हावे, कारण त्यांचं पोट ह्याच्यावरच असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावे असे निवेदन आम्ही आत्ता दिलेलं आहे। आणि अद्याप निराधार महिलांचे 3 महिने झाले त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, 3 महिने झाले त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले नाहीत। तरी जिल्हाधिकारी साहेबांनी यात जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही आत्ता ईमेलद्वारे सादर केलेलं आहे। तर शासनाने मी एवढी विनंती करतो की शासनाचे जे सगळे योजना आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्यावे, नाहीतर अन्यथा हे कोरोनामुळे नाही तर सोलापूर शहरामध्ये झोपडपट्टी एरियात अतिशय गरीब लोक राहतात, तर भूकबळी पण जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। त्यामुळे सर्व मी शासनाला विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त योजनेकडे आणि लाभ जास्तीत जास्त गरीब लोकांना